नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत इयत्ता 8वी नागरिकशास्त्रातील 6वा धडा नोकरशाही याचा स्वाध्याय अभ्यास. चला तर मग बघूया आपल्या स्वाध्याय अभ्यासातील पहिला प्रश्न. आपला प्रश्न पहिला आहे, पुढील विधाने चुकी बरोबर ते ओळखून चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा. त्यातील एक आहे, संसदीय लोकशाहीत लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आणि मंत्री यांच्यावर प्रशासनाची जबाबदारी असते. उत्तर बरोबर. 2 आहे, केंद्रीय लोकसेवा आयोग UPSC महाराष्ट्रातील संधी सेवांसाठी स्पर्धा परीक्षेद्वारे उमेदवार निवडतात. उत्तर चूक. तर दुरुस्त विधान काय आहे? केंद्रीय लोकसेवा आयोग UPSC अखिल भारतीय सेवा व केंद्रीय सेवांसाठी स्पर्धा परीक्षेद्वारे उमेदवार निवडतात. 2 आहे, पुढील विधाने सकाराने स्पष्ट करा. त्यातील एक आहे, सनदी सेवांमध्ये ही राखीव जागांचे धोरण आहे. उत्तर 1, समाजामध्ये महिला, दिव्यांग लोक यांसारख्या दुर्बल घटकांबरोबरच पूर्वापार आलेला अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती हा मोठा दुर्बल घटक आहे. 2, या वर्गांना इतर वर्गांच्या बरोबर आणणे आवश्यक होते. 3, सामाजिक विषमतेमुळे हे दुर्बल घटक नोकऱ्यांप्रमाणे संधी सेवेलाही वंचित राहिलेले होते. आणि 4, नोकरशाही व संधी सेवा या दुर्बल घटकांना संधी देऊन सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी राखीव जागांचे धोरण स्वीकारण्यात आले. प्रश्न 2 आहे, संधी सेवकांनी राजकीय दृष्ट्या तटस्थ असणे गरजेचे आहे. आपण जर चॅनल नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. उत्तर 1, भारतीय लोकशाही प्रणालीत दर 5 वर्षांनी नवे सरकार अधिकारावर येते, परंतु नोकरशाही कायम असते. 2, आधीच्या सरकारांनी स्वीकारलेल्या धोरणांची निर्णयांची अंमलबजावणी नोकरशाहीने तितक्याच कार्यक्षमतेने व निष्ठेने करणे अपेक्षित असते. 3, संधी सेवकांनी कोणतीही राजकीय भूमिका न घेता निर्णयांची अंमलबजावणी करायची असते, कारण सरकार बदलले तरी धोरणात बदल होत नाही, तोपर्यंत ती चालूच राहतात. प्रश्न 3 आहे, पुढील प्रश्नांची प्रत्येकी 25 ते 30 शब्दांत उत्तरे लिहा. त्यातील आपला पहिला प्रश्न आहे, खात्याचा कारभार कार्यक्षमतेने चालण्यामागील मंत्री व संधी सेवकांची भूमिका स्पष्ट करा. उत्तर 1, संधी सेवकांनी पुरवलेल्या माहितीच्या आधारेच मंत्री निर्णय घेतात. 2, अनेकदा मंत्र्यांना आपल्या खात्यातील अनेक बाबी माहितीही नसतात. ते संधी सेवकांनी पुरवलेल्या माहितीच्या आधारे निर्णय घेत असतात. 3, एखाद्या योजनेचा तपशील, त्यासाठी उपलब्ध असणारा आर्थिक निधी, योजनेचा इतिहास यासंबंधीची पूर्ण माहिती संधी सेवकांना माहीत असते. 4, मंत्र्यांनीही संधी सेवकांवर पूर्ण विश्वास टाकून त्यांच्याकडून काम करून घेतले पाहिजे. त्यांचा योग्य आदर राखून पारदर्शक कारभार केल्यास खात्याचा कारभार कार्यक्षमतेने चालू शकेल. दुसरा आहे, लोकशाहीमुळे राज्यव्यवस्थेला स्थैर्य कसे लाभते हे स्पष्ट करा. उत्तर 1, मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याचे काम लोकशाही करीत असते. 2, स्वातंत्र्योत्तर काळापासून प्रशासकीय निर्णयांच्या अंमलबजावणीचे काम नोकरशाहीने प्रभावीपणे केल्यामुळेच समाजावर चांगले परिणाम घडून आलेले दिसतात. आपण जर चॅनल नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. 3, सार्वजनिक स्वच्छता, पाणी पुरवठा, शेती सुधारणा इत्यादी सेवा जनतेला अखंडितपणे मिळण्यात नोकरशाहीचेच परिश्रम उपयुक्त ठरत असते. 4, सामाजिक बदल, समाजातील दुर्लक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणणे इत्यादी बाबीही नोकरशाहीमुळेच शक्य झाल्या आहेत. अशा रीतीने नोकरशाहीमुळे राज्यव्यवस्थेला स्थैर्य मिळाले आहे. 4 आहे, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. म्हणजे संधी सेवांचे प्रकार तुम्हाला विचारले आहे. म्हणजे केंद्रीय सेवा, त्यातील उदाहरण आणि बाकीचे 2. तर पहिली आहे अखिल भारतीय सेवा, उदाहरणार्थ भारतीय पोलीस सेवा आणि भारतीय वन सेवा. दुसरं आहे भारतीय विदेश सेवा आणि भारतीय महसूल सेवा. आणि तिसरं आहे राज्य सेवा, त्यामध्ये गट विकास अधिकारी आणि तहसीलदार येतात. 5 आहे
नोकरशाहीचे स्वरूप स्पष्ट करा. उत्तर 1. शासनाची धोरणे प्रत्यक्ष कार्यवाहीत आणणारी प्रशासकीय यंत्रणा म्हणजेच नोकरशाही होय. 2. मंत्रिमंडळ बदलले तरीही नोकरशाहीचे अस्तित्व कायमस्वरूपी असते. 3. राजकीयदृष्ट्या ती तटस्थ राहून आपली जबाबदारी पार पाडत असते. 4. खात्याच्या कार्यक्षमतेबाबत थेट नोकरशाहीला जबाबदार न धरता त्या खात्याच्या मंत्र्याला जबाबदार धरले जाते व नोकरशाहीला अनामिक ठेवले जाते. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 8वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.